गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक काउंटर्स बघितले. त्याच्यामध्ये काय काय बघितलं, त्याच्यामध्ये फ्लिपफ्लॉप बघितले, राईट. नंतर शिफ्ट रजिस्टर बघितले, काउंटर बघितलं, सिंक्रोनस काउंटर, असिंक्रोनस काउंटर, सिंक्रोनस आणि असिंक्रोनसमधला डिफरन्स बघितला 2 ओळीत. आणि नंतर बघितले रिंग काउंटर बघितलं आणि शिफ्ट रजिस्टर बघितलं. ओके. आता तर त्या चॅप्टरमध्ये आता आपल्या बघायचं आहे ए टू डी कन्व्हर्टर अँड डी टू ए कन्व्हर्टर. ओके, तर याचं इंट्रोडक्शन बघूयात. द टू इम्पॉर्टंट डेटा प्रोसेसिंग मेथड ऑफ कन्वर्टिंग अवेलेबल डेटा इंटू स्टँडर्ड फॉर्म आर एक्सप्लेन इन दिस टॉपिक. आता याच्यामध्ये डेटा कन्वर्जन जी प्रोसेस आहे ती आपल्याला ह्या टॉपिकमध्ये जी स्टँडर्ड प्रोसेस आहे ती आपल्याला शिकायची. ओके. In industrial application, it is often required to use input in the form of electrical analog signal and process it with a digital circuit. तर याच्यामध्ये कसं असतं, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी जे इनपुट दिलेलं असतं त्याच्यामध्ये जे यूजर रिक्वायर्ड असतं ते इलेक्ट्रिकल सिग्नल ॲनालॉग सिग्नलमध्ये असतं. मग त्याच्यावर प्रोसेस करून ते डिजिटल सर्किटमध्ये पाठवलं जातं, राईट. मग त्या प्रोसेसला आपण ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन बोलतो. ओके, तर बघूयात पुढे काय. हे झाल्यानंतर प्रॅक्टिकली ॲन इंटरफेस इज यूज टू कन्वर्ट ॲन ॲनालॉग सिग्नल इंटू डिजिटल सिग्नल इज नोन ॲज अ डिजिटल कन्व्हर्टर ऑर सिम्पली ADC. तर हे प्रॅक्टिकली जर तुम्हाला इंटरफेस करायचं होतं की ॲनालॉगचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये करायचं असेल, डिजिटल सिग्नलमध्ये, तर त्या प्रोसेसला बोलतात, म्हणजे जो सर्किट वापरला जातो त्या सर्किटला बोलतात ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर सर्किट. किंवा सिम्पली काय बोलतात त्याला ए टू डी कन्व्हर्टर म्हणजे ADC, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. ओके, जे की ॲनालॉग सिग्नलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, डिजिटल सिग्नलमध्ये. क्लिअर? ओके. On the other hand, the situation might be reverse. The data may be in coded form and the device may be analog. आणि याच्या म्हणजे दुसरी कंडिशन म्हणजे काय करतं, रिव्हर्स डेटा म्हणजे जे ॲनालॉग डिजिटलचं कन्व्हर्जन कोडेड फॉर्ममध्ये आहे त्याचं आपल्याला कशामध्ये फॉर्म करता येतं, म्हणजे ॲनालॉग फॉर्ममध्ये. त्याला बोलतात DAC म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर, राईट. त्याच्या ऑपोजिट डिजिटल तर ॲनालॉग करायचं म्हणजे DAC आणि ॲनालॉगचं डिजिटल करायचं म्हणजे ADC. ओके. टू इंटरफेस दिस डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर इज यूज टू कन्वर्ट डिजिटल डेटा इंटू करस्पॉन्डिंग अँड प्रोपोर्शनल ॲनालॉग व्होल्टेज बाय मीन्स ऑफ DAC सर्किट, दॅट इज डिजिटल टू ॲनालॉग सर्किट. म्हणजे काय, जर तुम्हाला एखाद्या डिव्हाइसशी इंटरफेस करायचं आहे, राईट, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये डिजिटलचं कन्व्हर्जन ॲनालॉग तुम्हाला इलेक्ट्रिकल सिग्नलचं ॲनालॉगच्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जे कन्व्हर्टर आहे इंटरफेस, ते इंटरफेस करून काय केलं जातं, डिजिटलचं जे डिजिटल डेटा आहे त्याचं करस्पॉन्डिंग आणि प्रोपोर्शनल ॲनालॉग व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि जे सर्किट तयार करतं, जे कन्वर्ट करतं त्याला बोलतात DAC, दॅट इज डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर सर्किट. ओके. नंतर ॲज कम्पेअर्ड टू ADC ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, DAC मेथड इज व्हेरी इझी अँड सिम्पल. तर ॲज कम्पेअर्ड टू DAC जी मेथड आहे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर ती इझी आहे कशापेक्षा, ADC पेक्षा. ओके. इन फॅक्ट DAC सर्किट इज रिक्वायर्ड टू कन्स्ट्रक्ट अँड ADC सर्किट. आणि याच्यामध्ये काय DAC डिजिटल टू ॲनालॉग जे सर्किट आहे ते ADC सर्किट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी लागतं. ओके. नंतर दिस चॅप्टर एक्सप्लेन्स 2 इम्पॉर्टंट सर्किट्स ऑफ DAC अँड 3 मेथड्स ऑफ ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर दॅट इज ADC. तर याच्यामध्ये काय, ह्या चॅप्टरमध्ये 2 सर्किट आहेत ते डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन करतात 2, आणि याच्यामध्ये 3 मेथड आहेत ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरचे. ओके, या चॅप्टर ते आपल्याला नंतर बघायचं. तर बघूया नीड ऑफ ADC अँड DAC. मग ADCची आणि DACची गरज काय ते आपल्याला बघायचं. ओके.
then let us see. As you know that the various signals those are processed by electrical circuit can be broadly grouped into two types such as ॲनालॉग सिग्नल्स अँड डिजिटल सिग्नल. आता आपल्याला माहीत आहे की जे सिग्नलचे आहेत इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये मेन दोन टाईप आहेत, दोन ग्रुपमध्ये. कोणकोणते? एक ॲनालॉग सिग्नल आणि दुसरं डिजिटल सिग्नल. ओके. नंतर द टाईप ऑफ ॲनालॉग सिग्नल मे बी सिग्नल जनरेटेड बाय ट्रान्सड्यूसर्स, मीटर्स, व्हाईल डिजिटल सिग्नल्स मे बी बायनरी कोडेड सिग्नल. तर आता याच्यामध्ये जे ॲनालॉग सिग्नल आहेत, ॲनालॉग सिग्नल कोण कोण जनरेट करतं? जे इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे ॲनालॉग सर्किट कोण, जसं की ट्रान्सड्यूसर आहे, मीटर्स आहे वेगवेगळे, राईट, किंवा एखादं ॲम्प्लिफायर सर्किट आहे. ओके. हे काय देतात? हे ॲनालॉग सिग्नल देतात. नंतर आणि जे डिजिटल सिग्नल आहे ते कशाच्या फॉर्ममध्ये देतात? इन द फॉर्म ऑफ बायनरी कोडेड सिग्नल. ते बायनरी कोड 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असतात, बायनरीच्या फॉर्ममध्ये, राईट. टू कनेक्ट one form of signal with other circuit capable of processing other type of data, it becomes essential to use this converter. म्हणजे काय? To connect one form of the signal with other circuit capable of processing other type of data, it becomes essential to use this converter. म्हणजे कसं आहे, आता एक फॉर्म जर ॲनालॉगचं सिग्नल आपल्याला ॲनालॉग सिग्नल कन्वर्ट करायचं असेल तर ते जे प्रोसेस करणार आहे डिजिटल कन्वर्टमध्ये जो कॅपेबल सर्किट आहे तो वापरून आपण तो डेटा एसेन्शियल म्हणजे जिथं आपल्याला यूज करायचं आहे ते आपण त्याच्यासाठी कन्वर्टर वापरू शकतो, ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर. आणि जर डिजिटल टू ॲनालॉग वापरायचं असेल तर त्यासाठी रिस्पेक्टिव्ह कॅपेबल ते प्रोसेस करणारं सर्किट वापरायचं, आणि जिथं आपल्याला डिजिटल म्हणजे ॲनालॉग सिग्नल लागणार आहे तिथं ते आपण वापरू शकतो. म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर वापरू शकतो. ओके. जिथं जिथं आपल्याला डिजिटल सिग्नलची गरज आहे तिथं आपण काय वापरू शकतो? ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर. जिथं ॲनालॉग सिग्नलची गरज आहे तिथं म्हणजे आउटपुटला पाहिजे आपल्याला तिथं आपण डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर वापरू शकतो. ओके. आता एक बघूया. फॉर एक्झाम्पल, अन ADC इज यूज्ड टू कन्वर्ट अन ॲनालॉग सिग्नल फ्रॉम ट्रान्सड्यूसर्स मेजरिंग टेम्परेचर, प्रेशर एक्सेट्रा इनटू इक्वॅलंट डिजिटल सिग्नल. आता एक्झाम्पल सांगायचं गेलं तर हे ADC सर्किट जो आहे ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर, जे ॲनालॉग सिग्नल असतात कोणाकडनं मिळाले? आपल्या ट्रान्सड्यूसरकडनं मिळालेले, राईट. जे टेम्परेचर, प्रेशर वगैरे जे इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे ते ॲनालॉग सिग्नल, राईट. तर त्याला ते कन्वर्ट करण्याचं काम त्याच्या इक्वॅलंट काय डिजिटल सिग्नल कन्वर्ट करतं. ओके. मग त्याच्यासाठी आपल्याला ADC रिक्वायर आहे, राईट. रेफर द टॉपिक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स इन चॅप्टर 1 ऑफ दिस बुक. A digital multimeter, that is DMM, is designed to measure analog voltage with digital circuit where ADC is an integral part of this instrument. आता याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टर जर बघितला पहिल्या पेपरचा तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल हे दिलं इन्स्ट्रुमेंट, दॅट इज डिजिटल मल्टीमीटर. ते काय करतं? ॲनालॉग जे सिग्नल आहे तर डिजिटल ॲनालॉग व्होल्टेज विथ डिजिटल सर्किट वेअर ADC इंटिग्रेट. म्हणजे याच्यामध्ये काय ॲनालॉग जे व्होल्टेज आहे तो आपल्याला कशामध्ये डिजिटल फॉर्ममध्ये दाखवून घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये डिजिटल सर्किट पण वापरला आहे. तो ADC इज ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट. तर त्याच्यामध्ये काय ADC हा इंटिग्रल पार्ट आहे कशामध्ये? तो डिजिटल मल्टीमीटरमध्ये. तो काय करतो? ॲनालॉग सिग्नलचं डिजिटलमध्ये आपल्याला आउटपुट देतो. ओके. नंतर ॲन ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर इज ऑफन रेफर्ड ॲज एन्कोडर सिन्स इट कन्वर्ट्स ॲनालॉग सिग्नल इंटू बायनरी कोड, राईट. तर कधी कधी ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टला काय म्हणून रेफर करतात? ॲज अ एन्कोडर म्हणून. तर एन्कोडर काय करतं? इट कन्वर्ट्स ॲनालॉग सिग्नल इंटू बायनरी कोड. ओके. तर नंतर मोस्टली इन डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स ADC इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन डिझायर्ड क्वांटिटीज. तर
मोस्ट ऑफ द डिजिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये काय जे ए डी सी आहेत, तर ए डी सी आपल्याला डिझायर क्वांटिटीमध्ये आउटपुट देऊ शकते. नंतर डिजिटल systems are becoming more and more popular because of their qualities, राईट. तर डिजिटल जे सर्किट आहे ते भरपूर पॉप्युलर आहे. कशामुळं? त्याच्या पॉप्युलॅरिटीमुळं आणि त्याची जी क्वालिटी आहे, क्वालिटी खूप बेटर असते. ॲज वी हॅव स्टडीड a few of them such as digital circuit, cellular phone, fiber optics, modern computer techniques and मेनी अदर सिस्टम. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की हे पॉप्युलॅरिटीमुळं आणि त्याच्या क्वालिटीमुळं डिजिटल सर्किट खूप फेमस आहेत. तर त्याच्यामुळं कोणकोणते जसं डिजिटल सर्किट आहे, सेल्युलर फोन आहे, फायबर ऑप्टिक्स आहे, आता मॉडर्न कम्प्युटर आहे, टेक्निक्स, राईट, एक्सेट्रा. हे सगळं कशाचे एक्झाम्पल आहे? डिजिटल सिस्टीममुळे सगळं हे इन्व्हेन्शन झालेलं आहे, राईट. आणि याच्यामुळं काय हे मोस्ट पॉप्युलर आहेत आणि क्वालिटी पण आहे याची, राईट. नंतर यू विल फाइंड दॅट डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग इज अ क्वाईट रिलायबल अँड फास्टर प्रोसेस दॅन ॲनालॉग. तर ही डिजिटल जी सिग्नल प्रोसेसिंग आहे ती रिलायबल आहे आणि फास्टर आहे, परवडणारी पण आहे, फास्टर पण आहे, आणि म्हणजे कशापेक्षा? ॲनालॉगपेक्षा. ओके. अ व्हेरी सिम्पल टेक्निक ऑफ telephone system with fiber optic information as an audio signal to or analog signal. तर याच्यामध्ये काय? तर ही जी फायबर ऑप्टिक्स केबल आहे, तर ती टेलिफोन सिस्टीमचे फायबर ऑप्टिक्स केबल वापरून आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती डिजिटल जी इन्फॉर्मेशन हे करून ॲनालॉग म्हणजे ऑडिओ सिग्नलमध्ये आपल्याला पाठवता येते. ओके. It is connected into digital code and then using photosensitive device it transmit it. तर याच्यामध्ये काय? हे जे फायबर ऑप्टिक्स आहे डिजिटल कोड ट्रान्समिट करतात आणि फोटोसेन्सिटिव्ह डिवाईस वापरून ते ट्रान्समिट केले जातात, म्हणजे फायबर ऑप्टिक्स वापरून, राईट. त्याच्या थ्रू डिजिटल कोड पाठवले जातात आणि इट रिझल्ट्स इन नॉईसलेस रिसेप्शन, लार्जर कॅपॅसिटी अँड फास्टर प्रोसेस. तर त्याच्यामुळं काय होते? तर डिजिटल सिग्नल जे असतात आणि जे नॉईस असतात, नॉईस आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ॲनालॉग सिग्नल, आणि डिजिटल सिग्नलमध्ये नॉईस ॲड होत नाही 0 आणि 1मध्ये, राईट. मग ते नॉईसलेस रिसेप्शन आपल्याला मिळतं. आणि त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे आणि याची जी कॅपॅसिटी आहे, इट हॅज लार्जर कॅपॅसिटी अँड फास्टर प्रोसेस. तर लार्जर कॅपॅसिटी आणि फास्टर प्रोसेस आहे, म्हणजे फायबर ऑप्टिक जर वापरला आपल्या रिसेप्शन पण सिग्नलचं जे रिसेप्शन आहे डिजिटल फॉर्ममध्ये ते कसं फास्टर पण मिळतं आणि कॅपॅसिटी पण जास्त आणि नॉईसलेस मिळतं रिसेप्शन. ओके. नंतर बघूया, द नीड ऑफ ए डी सी कॅन बी इझिली अंडरस्टूड फ्रॉम दिस मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीम व्हेअर ए डी सी प्ले अन इम्पॉर्टंट रोल ऑफ एन्कोडिंग इन्फॉर्मेशन इंटू डिजिटल सिग्नल. आता जे ए डी सी का रिक्वायर्ड आहे? तर आपल्याला मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीम जर शिकायचं असेल त्याच्यासाठी ए डी सी रिक्वायर्ड आहे. ते काय करतं? ए डी सी त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आणि ते काय करतं? एनकोडिंग करण्याचं काम करतं. एनकोडिंग करतं म्हणजे नेमकं काय करतं? जे ॲनालॉग सिग्नल आहे त्याचं कन्वर्जन डिजिटल सिग्नलच्या फॉर्ममध्ये करतं. ओके. सिमिलरली अ डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर मे बी रिक्वायर्ड ॲज अ डिकोडिंग डिव्हाइस. मग सेम जसं ए टू डी ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर ॲज अ एन्कोडिंग डिव्हाइस म्हणून वापरला जातो. तर याच्यामध्ये डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरमध्ये डी ए सी जो आहे तो ॲज अ डिकोडिंग डिव्हाइस म्हणून वापरला जातो. सच ॲज टू ड्राईव्ह अ सर्वो मोटर, पेन रेकॉर्डर ऑर लाऊडस्पीकर. तर याच्यामध्ये काय? तर डिकोडिंग डिव्हाइसमध्ये कसं? तर त्याच्यामध्ये कुठं वापरलं जातं? सर्वो मोटर ड्राईव्ह करण्यासाठी, नंतर पेन रेकॉर्डरमध्ये किंवा ऑर लाऊडस्पीकरमध्ये ते काय केलं जातं? याच्यामध्ये डिकोडिंग डिव्हाइस म्हणजे डिजिटलचं ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. व्हेअर द ड्रायव्हिंग सर्किट्स आर डिजिटल बट द डिव्हाइसेस आर ॲनालॉग टाईप. जे ड्रायव्हिंग सर्किट असतात ते डिजिटल असतात. ओके. पण द डिव्हाइस जे आहे तर ते ॲनालॉग टाईपचं असतं, कारण आउटपुट आपल्याला ॲनालॉगच्या फॉर्ममध्ये.
इन सच ए सिच्युएशन वी नीड DAC. ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय लागतं, DAC लागतं. म्हणजे जे ड्रायव्हिंग सर्किट असतात, तर सर्व मोटर ड्राईव्ह करायचं जो सर्किट आहे ड्रायव्हर सर्किट, तो असतो डिजिटल. आणि जो डिव्हाइस वापरणार आहे आपण, आता सर्व मोटर आहे, सर्व मोटरची जी मोशन आहे, मोशन इन द फॉर्म ऑफ ॲनालॉग. मग ते ॲनालॉग टाईप डिव्हाइस असतं. मग ह्या सिच्युएशनमध्ये आपण DAC वापरत असतो. आता बघायचं आपल्याला डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. तर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर अगोदर बघूयात आणि त्याचं इंट्रोडक्शन बघूयात. ओके, तर याच्यामध्ये डिजिटल ॲनालॉग कन्व्हर्टरमध्ये काय बघू, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अ डिजिटल डेटा into a equivalent analog signal is known as डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्जन. तर ह्या जी प्रोसेस आहे ते प्रोसेस काय कन्वर्ट करते, डिजिटल डेटाचं कन्वर्जन इक्वॅलंट ॲनालॉग सिग्नलमध्ये करते, त्याला बोलतात डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्जन. ओके, नंतर अँड द सर्किट दॅट कन्वर्ट द डेटा इज नोन ॲज DAC, दॅट इज डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर. म्हणजे जी प्रोसेस आहे, जे डिजिटल डेटाचं कन्वर्जन इक्वॅलंट ॲनालॉग सिग्नलमध्ये बोलते त्याला डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्जन बोलतात. आणि जे सर्किट ते कन्वर्ट करतं डिजिटल टू ॲनालॉग सिग्नलमध्ये त्याला बोलतात डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर. ओके, नंतर द कन्वर्टर सर्किट इनपुट इज n bit parallel data such as 4 bit, 8 bit, 16 bit etc. Each bit is either 0 or 1. आता याच्यामध्ये जे आहे, या कन्व्हर्टर सर्किटमध्ये जे इनपुट असतं ते इनपुट n बिट पॅरलल डेटा असतं. n बिट पॅरलल डेटा म्हणजे त्याचं एक्झाम्पल 4 बिट असू शकतं, 8 बिट असू शकतं, 16 बिट असू शकतं. ओके, तर प्रत्येक जो बीट आहे तो काय असू शकतो, ते डिजिटल फॉर्ममध्ये एक तर 0 असतं किंवा 1 असतं. क्लिअर. फॉर द पर्पज ऑफ अंडरस्टँडिंग वी विल डिस्कस 4 बिट सर्किट. तर आपल्याला जर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचं पर्पज अंडरस्टँड करायचं असेल तर आपण 4 बिट ॲनालॉग जे सर्किट आहे ते आपण याच्यावर बघूयात, डिस्कस करूयात. देर आर 2 टाईप्स ऑफ डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचे मेन 2 टाईप आहेत, राईट. पहिला आहे वेटेड रजिस्टर DA कन्व्हर्टर. पहिलं आहे वेटेड रजिस्टर DA कन्व्हर्टर. दुसरं आहे R2R लॅडर DA कन्व्हर्टर. काय, वेटेड रजिस्टर DA कन्व्हर्टर एक आहे आणि R2R लॅडर DA कन्व्हर्टर आहे. ओके, तर याच्यामध्ये बघूयात काय, इन दिस बोथ मेथड्स each bit is connected to either 1 or 0 by using separate switch and each bit is connected with a register. तर याच्यामध्ये काय आहे, ह्या दोन्ही मेथडमध्ये जे काय केलेलं आहे, एक तर त्या बीटला 1 और 0 हे स्विचला कनेक्ट केलेलं आहे, एक तर 0 किंवा 1 वॉट एव्हर, कारण डिजिटल डेटा येतो. तर स्विचला कनेक्ट केलेलं आहे आणि प्रत्येक बीटला एक रेजिस्टर लावलेला आहे, राईट. प्रत्येक बीट जिथं लावणार आहे तिथं त्याच्या अगोदर काय लावलेलं आहे, रेजिस्टर लावलेलं असतं. ओके, ते आपल्याला नंतर वेटेड रजिस्टरमध्ये डिटेलमध्ये बघायचं. क्लिअर. नंतर द आउटपुट व्होल्टेज ऑफ D2 म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर इज मेड प्रोपोर्शनल टू द इक्वॅलंट बायनरी वेटेज. तर याचं जे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचं जे आउटपुट आहे ते बायनरी वेटेजचे जे प्रोपोर्शन आहे त्याच्या इक्वॅलंट आपल्याला आउटपुट मिळतं. ओके, फॉर एक्झाम्पल कन्सिडर 3 बिट D2A कन्व्हर्टर as shown in figure 6.1, right. It has analog output. Each output is different and the equivalent to its binary input. आता याच्यामध्ये कसं असतं, आता आपण एक्झाम्पल घेतलं सपोज 3 बिट DA कन्व्हर्टर. तर याच्यामध्ये जे याचं जे अॅनालॉग आउटपुट आहे, तर प्रत्येक जो आउटपुट असतो तो डिफरंट असतो आणि ते कशाच्या इक्वॅलंट, जे बायनरी नंबर इनपुट असणार आहे त्याच्या इक्वॅलंट असणार आहे, राईट.
तर याच्यामध्ये आपल्याला 3 बिट ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरचं एक्झाम्पल दिलं आहे. आपण डायरेक्ट D to A कन्व्हर्टर बघा, त्याच्यामध्ये इनपुट दिले 2:0, 2:1, 2:2 म्हणजे 3 बिट आहे राईट. आणि त्याचं जे आउटपुट आहे तो आउटपुट काढलेला आहे. ओके, तर हे झालं सगळं इंट्रोडक्शनमध्ये. आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वेटेड रजिस्टर DA कन्व्हर्टर बघूयात राईट. तर याचं हे काय करा, एकदा तुम्ही रीड करून घ्या. तसं मी तुम्हाला व्हॉट्सअपवर आता लगेच नोट्स पाठवतो. क्लिअर? ओके, देन स्टॉप करूत आपण.